नमस्कार मित्रमैत्रिणींनो. या देशामध्ये जेव्हा कोणत्याही व्यक्तीला असं वाटतं की आपल्यासोबत अन्याय झालेला आहे, ही सगळी दुनिया आपल्या विरोधामध्ये उभी आहे, मात्र आपल्याला माहिती आहे की आपण जे केलं ते बरोबर आहे किंवा आपल्यासोबत जे काही झालं ते चुकीचं आहे, असं जेव्हा आपल्याला विश्वास असतो, जेव्हा सगळे दरवाजे बंद असतात, तेव्हा एक उपाय आपल्याकडे सगळ्यांकडे असतो, तो म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचा. आणि आपला इतका विश्वास आहे भारतीय न्यायव्यवस्थेवर की आपल्याला असं वाटतं की निश्चितपणे जर माझी बाजू बरोबर असेल तर मला कोर्टामध्ये न्याय मिळेल, आणि असा विश्वास आपल्या सगळ्यांचा असला पाहिजे. पण गेल्या काही दिवसामध्ये कोर्टाने जे निर्णय दिले किंवा कोर्टाने ज्या केसेस लपवल्या, त्याच्यावरून लक्षात येत आहे की आता न्याय मागायला काहीही आपल्याकडे उरलेले नाही आहे. म्हणजे कोर्टामध्येही आपण जाऊ शकत नाही, कारण तिथे गेलं तरी ते आपला निर्णयच घेतला जात नाही असं वाटायला लागलेलं असताना गेल्या 2 दिवसापासून आपण पाहत असाल की उद्धव ठाकरे, संजय राऊत हे आपले सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या विरोधामध्ये बोलत असताना दिसतात, टार्गेट करत असताना दिसत आहेत. इतकं का टार्गेट करत आहेत ते? तर आपल्याला माहिती आहे की 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं घटना झाली, आणि ती म्हणजे महाराष्ट्राची सत्ता पलटली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर शिवसेना फुटला. शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे घेऊन गेले. भाजपच्या सांगण्यावरून ते घेऊन गेले. देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले की मी 2 पक्ष फोडले. त्यामुळे शिवसेना ही देवेंद्र फडणवीस यांनीच फोडलेली आहे. आणि त्यांनी तिकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. त्याच्यानंतर अर्थातच शिवसेनेचं पक्ष, शिवसेनेचं नाव जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या हातातून असं डोळ्याच्या समोर त्यांनी पाहिलं जाताना, त्याच्यामुळे ते कोर्टामध्ये गेले. आणि आपल्याकडे एक कायदा आहे, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951. या कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, असा पक्ष फोडणं, असं पक्ष फुटून जाणं हे जे काय आहे ते बेकायदेशीर आहे. असं होणं हे चुकीचं आहे. नाहीतर मग असं होईल ना की उद्या लोक निवडणूक लढल्याच्या नंतर ते एका पक्षाकडून होते आणि नंतर लक्षात आलं की ते पक्ष किंवा पक्षप्रतिनिधी किंवा पक्षाचे जे मुख्य नेते आहेत त्यांना सोडून ते दुसरीकडेच चालले गेलेले आहेत. तर त्याच्या विरोधामध्ये आपल्याकडे कायदे आहे, आणि म्हणून कोर्टामध्ये हे सगळे लोक गेले होते. DY चंद्रचूड यांच्याकडेच ती केस होती. DY चंद्रचूड यांनी या केसचा निकाल लावला नाही. म्हणजे DY चंद्रचूड यांनी या केसवर निकाल देताना थोडक्यात अर्धाच निकाल लावला. म्हणजे त्यांनी हे सांगितलं की हे असं होणं चुकीचं आहे, हे जे काही शिंदे यांनी केलं, या 40 लोकांनी केलं, हे बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे, असं चंद्रचूड म्हणाले. अरे, जेव्हा एखादी गोष्ट बेकायदेशीर आहे म्हणतात त्याला तुम्ही शिक्षा सुनावता की नाही? तुम्ही काहीतरी सांगता हे बेकायदेशीर आहे, मग आता काय करावं? तर आता त्यांनी परत त्यांच्यासोबत जावं, जे जुने उद्धव ठाकरे वगैरे होते ते पक्ष एकत्र यावा, आणि परत काय जे काय असेल ते कायद्यामध्ये जे लिहिलेलं असेल ते त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नाही. पण DY चंद्रचूड यांनी हे केलं नाही. म्हणजे ते दाखवायला एवढं केलं की हां, हे इल्लीगल आहे. अरे बाबा, चोरी करणं इल्लीगल आहे, पण चोराला शिक्षाच नाही झाली ना. ती शिक्षा करणं ते तुमच्या हातामध्ये होतं, पण DY चंद्रचूड यांनी ते केलं नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रावर जे आहे ते 2 वर्ष इल्लीगलच, कारण चंद्रचूडच म्हणालेले हे इल्लीगल आहे, इल्लीगल सरकार होतं थोडक्यात. आणि त्यामुळे हे लोक टार्गेट करायला लागले. आता निकाल लागल्याच्या नंतर सुद्धा हेच म्हणायला लागलेले आहेत की जो काही पराभव झालेला आहे महाविकास आघाडीचा, त्याला DY चंद्रचूड पण कारणीभूत आहेत. कारण की त्यांनी जर तेव्हाच म्हटलं असतं हे इल्लीगल आहे, सो आता एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी तो जो फोडलेला पक्ष आहे तो एक करावा, सगळ्यांनी एकत्र व्हावं आणि जुन्या याच्यामध्ये त्यांनी जावं, असा निर्णय त्यांनी द्यायला पाहिजे. तो दिला नाही. ते जर दिलं असतं तर आज चित्र खूप वेगळं असतं. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेही म्हणाले आणि तुमचे संजय राऊतसुद्धा म्हणाले की हे जे काही केलेलं आहे त्यांनी काय निर्णय दिलेला नाही आहे. दल बदलूंसाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवल्या, त्यांची भीती घालवली. म्हणजे उद्या कुणालाही जेव्हा असं वाटलं की चला पक्ष फोडूया, तर भीतीच राहणार नाही. कारण की आधी हे झालेलं आहे, त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही, त्यांना काहीच शिक्षा झाली नाही, म्हणजे असं करू शकतो, अशा प्रकारची मानसिकता आज भारतातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांची जर झाली असेल, आमदारांची झाली असेल, तर हे किती वाईट आहे. आणि याच्यासाठी चंद्रचूड यांना टार्गेट उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील यांनी केलेलं आहे. आणि मलाही ते त्यांचं बरोबर वाटतं. म्हणजे चंद्रचूड यांनी खरोखर निर्णय द्यायला पाहिजे. चंद्रचूडचं पण त्याच्यावर उत्तर आलं. आज ते उत्तर देताना म्हणतात की कशाची सुनावणी घ्यायची आणि कशाची नाही हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही. चंद्रचूड साहेब म्हणतात पक्ष ठरवूच शकत नाही हो कशाची सुनावणी घ्यायची. पण प्रश्न एका राज्याचा, एका पुरोगामी राज्याच्या मुख्यमंत्री, सत्तेमध्ये बसलेल्या लोकांविषयी आहे.
इल्लिगल सरकार चालू आहे एका राज्यामध्ये, भारताच्या एका राज्यामध्ये बेकायदेशीर सरकार 2 वर्ष चालतं. ही गोष्ट किती अर्जंटली घ्यायला पाहिजे होती चंद्रचूड यांनी टेबलवर. या गोष्टीवर पटकन निकाल द्यायला पाहिजे होतं की नाही, ते त्यांनी केलं नाही. म्हणजे ही एखाद्या चोरीची घटना नव्हती किंवा अजून कुठली तरी दुसरी छोटीशी घटना नव्हती की जी फार छोट्या लोकांना अफेक्ट करते. ही महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेला अफेक्ट करणारी, त्यांच्यावर परिणाम करणारी घटना होती. याच्यावर चंद्रचूड यांनी निर्णय द्यायलाच पाहिजे होता. याला न्याय देणे म्हणत नाही. चंद्रचूड ज्या खुर्चीवर बसलेले होते त्या खुर्चीची जबाबदारी होती की त्यांनी त्या ठिकाणी असा निर्णय देणं. इल्लिगल आहे म्हणलं, पण या इल्लिगल लोकांना शिक्षाच सांगितलेली नाही आहे. त्यामुळे त्यांनी ज्या त्या पदावर होते त्या पदाची गरिमा राखली नाही असं लोकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणावर जनतेचं म्हणणं आहे. याच्या खालच्या कमेंट जरी तुम्ही पाहिल्या तर लोक काय म्हणतात, कमेंट बघा. एक एक कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते. एक जण म्हणतोय भाजपचा दबावाखाली आहेत चंद्रचूड. दुसरी व्यक्ती म्हणते चंद्रचूड तुझ्या घरी मोदी येतो, गणपती बाप्पाची आरती करतो, तर तू काय न्याय देणार. अशा भाषेमध्ये खरं तर बोलू नये, कारण की ते सरन्यायाधीश होते आपले, आदरानेच बोलावं. परंतु लोकांना असं वाटायला लागलंय की तुमच्याकडे येतात ते, शिवाय तुम्ही म्हणता की मी निकाल द्यायच्या दिवशी देवासमोर बसलो आणि देवाला सांगितलं की तूच काहीतरी कर. म्हणजे थोडक्यात चंद्रचूड हे म्हणाले की देवाने मला सांगितलं हा निर्णय दे म्हणून मी दिला त्या राम मंदिरासंबंधीचा. मग तसंच चंद्रचूड साहेब या निर्णयासाठी पण देवाच्या समोर बसले असते तर संजय राऊत जसं म्हणतात की देवानी तुम्हाला थांबवलं नसतं, देव खरोखर म्हणलाच असता की नाही नाही यांना शिक्षा सुनाव, इल्लिगल आहे एवढं सांगितलं तर चंद्रचूड जे काय बोलत आहेत की एखादा पक्ष नाही ठरवू शकत, एखादा पक्ष नक्कीच कुणीही ठरवू शकत नाही, मात्र ती तुमची जबाबदारी होती, ती तुम्ही पार पाडली असती तर आज नाव घेतलं असतं आम्ही. आणि हे असं करणं हे त्या पदासोबत देशाच्या न्यायव्यवस्थेसोबत पण खेळ करणं आहे. तर तुम्ही जर न्याय ज्या ठिकाणी तुम्ही बसलेलं आहे ते कर्तव्यच तुम्ही पार पाडत नसाल तर त्याला काय म्हणायचं. आणि चंद्रचूड यांना वाटतं नाही मी खूप चांगले खटले दिलेले. नक्कीच तुम्ही खूप चांगल्या खटल्यावर सुनावणी केलेली आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स, चंद्रचूड यांना वाटतं की बघा मी लावून धरलं त्याच्यामुळे बाहेर पडलं. हो बाहेर पडलंच ना. आम्हाला कळलं की भाजपला किती मोठ्या मोठ्या कंपन्यांनी, कसं त्या लस देणाऱ्या कंपन्यांनी, औषधाच्या कंपन्यांनी चंदा दिला भाजपला आणि त्या बदल्यात भाजपनी या औषधाच्या कंपन्यांना भाव वाढवू दिला. हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्यामुळे ते आम्हाला माहीत झालं. पण पुढे तुम्ही काय केलं. एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर 10 कोटी आहे आणि 100 कोटी जर ती तुम्हाला चंदा देत असेल एखाद्या पक्षाला तर तुम्ही त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे होते की नाही. त्याची तपासणी व्हावी. ही कुठली कंपनी आहे, ही कसं काही एवढं देऊ शकते जर त्यांचा टर्नओव्हरच तितका नाही आहे, जर त्यांचा प्रॉफिटच तितका नाही आहे. ही चौकशी करणं, त्यावर इन्व्हेस्टिगेशन करणं आणि आरोपींना शिक्षा देणं हे अपेक्षित होतं. पण चंद्रचूड यांनी जे काही मागच्या काही केसेस आहेत ज्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की सरकार धोक्यात येते ते अर्धवट सोडलेले आहेत. सांगितलं की हे असं असं झालेलं आहे. अरे पण शिक्षा सुनावणं, जर शिक्षाच एखाद्या चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीला सुनावली नाही तर त्यांना अद्दल कशी घडणार. शिक्षा नाही सुनावली तर हेच होतं की त्यांना असं वाटतं की ओके हे असं करणं नॉर्मल आहे, करूया चला. तर हा चुकीचा पायंडा पाडलेला आहे चंद्रचूड यांनी. आणि आज म्हणतात की हे पक्ष नाही ठरवू शकत. पक्ष नाही ठरवू शकत, पण जनतेची मागणी होती ती. आणि या राज्यासोबत, खरोखर महाराष्ट्राच्या राज्यासोबत तुम्ही गद्दारीच केलेली आहे. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्ही इथे येऊन छान अभिमानाने सांगता, पण तुम्ही हा निर्णय द्यायला पाहिजे होता. तेव्हाच जर तुम्ही म्हटलं असतं नाही की या 40 लोकांना शिक्षा आहे, तेव्हाच सरकार पडलं असतं, तेव्हा परत एकदा यांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं. एवढं जे काही दमनकारी सगळं झालेलं आहे, 6 महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा काय बनतो, पडतो काय, बदलापूरची घटना काय होते, त्या अक्षय शिंदेला मारून काय टाकण्यात येते, ह्या घटना झाल्या नसत्या, अदानीला जमीन गेली नसती, धारावीची जमीन अदानीला गेली नसती. काहीच्या काही जे काही इथं प्रकल्प झालेले आहेत, ते रेल्वे स्टेशन गळायला लागलेले आहेत, त्यांचं बांधकाम नीट नाही आहे, या सगळ्या गोष्टी थांबल्या असत्या. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला असता, मराठी शाळा बंद नसत्या झाल्या, चंद्रचूड यांनी हा निर्णय घेतला असता. तर एक त्यांनी जी शिक्षा सुनावली नाही त्याच्यामुळे सबंध महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेला जे भोगावं लागतंय, मला असं वाटतं की हे खूप मोठं आहे. आणि हे चंद्रचूड साहेब, महाराष्ट्रातली जनता हे नक्कीच लक्षात ठेवणार आहे. आणि तुमच्या नावाने जेव्हा इतिहास लिहिला जाईल, जे तुम्हाला वाटतं ना की लोक माझी कशी आठवण काढतील, तर लोक चांगलीही जशी आठवण काढतील ना, तेव्हा तुमच्या इतिहासामध्ये ही सुद्धा आठवण नमूद राहील की एका एवढ्या मोठ्या राज्यावर तुम्ही इल्लिगल सरकार चालवू दिलं. आज मला हेच सांगायचं होतं. या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं. चंद्रचूड म्हणतात हे ठरवू नाही शकत, काय म्हणायचं काय आहे यांना,
हे असं होणं बरोबर होतं का? आज काय चित्र असतं जर निर्णय त्यांनी तेव्हा दिला असता तर? मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. थांबते. थँक्यू सो मच. शक्य असेल चॅनलला आर्थिक मदत करू शकता. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, कारण की आता जी काही सिच्युएशन दिसते आहे, मला असं वाटतं की आपल्यासारख्या ज्या लोकांना जे कळतं आहे बोलत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि आपण बोलत राहिलं पाहिजे, किंवा जे लोक बोलत आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त सपोर्ट तरी केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.